45शीतल्या एका तरुणाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू होतो. बऱ्याच लोकांनी त्याला दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला, परंतु माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रूपात एक सुंदर भेट दिली आहे. त्याचं पालन पोषणातच माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन, असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले. बघता बघता दिवस, महिने, वर्ष निघून गेले. मुलगा मोठा झाला. आता पिता पुत्र दोघे मिळून व्यवसाय करू लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून त्याने आपला सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले. वडील आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या ऑफिसमध्ये तर कधी मुलाच्या ऑफिसमध्ये असा इथे तिथे आपला वेळ व्यतीत करू लागले. थोड्या दिवसात मुलाचेही लग्न झाले. सुंदर सून घरी आली. आता हे वडील अगदी निश्चिंत झाले. बघता बघता मुलाच्या लग्नाला 1 वर्ष झाले. एके दिवशी वडील दुपारी जेवायला बसले होते. त्यांचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना त्यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले. यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले. जेवण झाले. वडील हात धुवून दिवाणखान्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तिने लगेच फ्रीजमधून दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले. जेवणानंतर मुलगा काही न बोलता ऑफिसला निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, "बाबा, आज तयार व्हा. आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार आहोत." वडिलांना आपले काय चुकले हे समजले नाही. सावरत ते मुलाला म्हणाले, "बाळा, आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला. अर्थातच तुलाही आता दुसऱ्या आईची गरज नाही." यावर मुलगा म्हणाला, "बाबा, मला तुमचं लग्न करायचं आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. उद्यापासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात राहायला जातोय. आणि त्याचबरोबर मी उद्यापासून तुमची सारी मालमत्ता, तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या ऑफिसमध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय 1 वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही. मात्यापित्याचे उपकार कधीच फिटणार नाहीत." व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद.